महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली ना तरी बारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली शहाजीची आई बर का, नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपकार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. तो म्हणाला, हम लाएंगे शिवा को, हा 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 हा. त्याने विळो उचलला. नावत्याचे अफजल खान, नावत्याचे अफजल खान, नावत्याचे अफजल खान, जणू जित्ता जागता शैतान. खान बोलला छाती टोकून, शिव बाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबारात. खान निघाला मोठा गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ, त्याचं घोडदळ पायदळ, फौज फाटालय बक्कळ, अंगिता हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. खानाची सेना निघाली मोठ्या गुरमीत, ज्याला वाटत त्याला ठेची चिरडीत सेना निघाली. गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. शुभाचं काही खरं नाही. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुनर, चिंतेत पंत सरदार. अशा वेळीस माझी जाऊ म्हणाले, शुभा तुम्ही आमचे एकटीचे सुपुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा सन्मान आहात. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी का, भेटीचा धाडला सांगावा. आणि तो सांगावा खानाने हसत हसत स्वीकार केला. आणि मग ठरल्या दिवशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शहाजीराजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची रजी जी, करील काय कल्पना युक्तीची रजी जी.